18,000चा पगार थेट 47,000 होणार का? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नशिबाचं कुलूप आता 8व्या वेतन आयोगामुळे उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पगार आता फक्त वाढणार नाही, तर तो थेट उसळणार असल्याचं बोललं जात आहे. 2.64 फिटमेंट फॅक्टरचा असा काही जादुई परिणाम होईल की कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होईल. 7व्या वेतन आयोगाची मुदत आता संपत आली असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशात पैशांचा पूर येणार आहे. शिपायापासून ते सचिवांपर्यंत सर्वांचीच आता चांदी होणार आहे, कारण सॅलरी स्लिपमध्ये ऐतिहासिक बदल होणार आहेत. केवळ नोकरीत असणारेच नाही, तर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. सावधान, कारण 8वा वेतन आयोग केवळ पगार वाढवणार नाही, तर संपूर्ण वेतन रचनाच बदलून टाकणार आहे. अनेकांना प्रश्न पडलाय की पगार दुप्पट होणार की तिप्पट होणार, पण याचं उत्तर फिटमेंट फॅक्टरमध्ये दडलंय. उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा 2.5 लाखांचा पगार आता 6,60,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. सरकारचा हा छुपा अजेंडा आहे की कर्मचाऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे, हे आता लवकरच स्पष्ट होईल. 7व्या आणि 8व्या वेतन आयोगाची तुलना केली तर पगारात हजारो रुपयांचा फरक पडताना दिसत आहे. 2.64 फिटमेंट फॅक्टर ही कर्मचारी संघटनांची सर्वात प्रमुख आणि मोठी मागणी आहे. जर ही मागणी मान्य झाली तर सरकारी नोकरीतील आर्थिक स्तर पूर्णपणे उंचावला जाणार आहे. आता संपूर्ण देशाचं लक्ष याकडे लागलंय की सरकार नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना नक्की काय भेट देणार. 7व्या वेतन आयोगाची पार्श्वभूमी आणि त्याचा कार्यकाळ. भारतीय प्रशासकीय सेवेत वेतन आयोग ही घटनात्मक आणि अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. 7व्या वेतन आयोगाची स्थापना 2014 मध्ये झाली होती आणि त्याच्या शिफारशी 1 जानेवारी 2016 पासून देशभर लागू करण्यात आल्या होत्या. नियमानुसार कोणत्याही वेतन आयोगाचा कार्यकाळ हा 10 वर्षांचा असतो. याचा अर्थ असा की 7व्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतपणे संपुष्टात येत आहे. या 10 वर्षांच्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. महागाईचा दर, जीएसटीची अंमलबजावणी आणि बदललेली जीवनशैली यांमुळे 7व्या वेतन आयोगाची वेतन रचना आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 नंतर नवीन वेतन प्रणाली लागू करणे ही काळाची गरज बनली आहे. सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी तांत्रिकदृष्ट्या 7व्या आयोगाची सांगता ही 8व्या आयोगाची नांदी ठरणार आहे. 8वा वेतन आयोग लागू होण्याची संभाव्य वेळ आणि प्रक्रिया. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात 1 जानेवारी 2026 ही तारीख अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. परंपरेनुसार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो. त्या हिशोबाने 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. मात्र ही प्रक्रिया इतकी सोपी नसते. प्रथम सरकारला एका आयोगाची स्थापना करावी लागते, ज्यामध्ये निवृत्त न्यायाधीश, अर्थतज्ञ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असतो. हा आयोग देशातील सर्व राज्यांचा दौरा करतो, विविध कर्मचारी संघटनांशी चर्चा करतो आणि देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतो. या सर्व प्रक्रियेला साधारणपणे 18 ते 24 महिने लागतात. जरी आयोगाचा अहवाल उशिरा आला तरी त्याची अंमलबजावणी ही 1 जानेवारी 2026 पासूनच मानली जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आतापासूनच या तारखेबद्दल मोठी उत्सुकता आणि तयारी पाहायला मिळते. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या वाढत्या अपेक्षांचे कारण. सध्या देशात सुमारे 48 ते 50 लाख कार्यरत कर्मचारी आणि अंदाजे 65 ते 68 लाख पेन्शनर्स आहेत. या सर्वांचे कुटुंब आणि भविष्य 8व्या वेतन आयोगावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षात डाळी, इंधन आणि घरांच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढ पाहता सध्याचा पगार मध्यमवर्गीय कुटुंबासाठी पुरेसा नसल्याची भावना आहे. पेन्शनर्ससाठी तर परिस्थिती अधिक गंभीर आहे, कारण वाढत्या वयानुसार वैद्यकीय खर्च वाढतो आणि 7व्या आयोगाची पेन्शन आता तो खर्च पेलण्यास असमर्थ ठरत आहे. कर्मचाऱ्यांना केवळ पगार वाढ नकोय, तर त्यांना मुलांचे शिक्षण, आरोग्य विमा आणि निवृत्तीनंतरचे सुरक्षित आयुष्य यासाठी ठोस तरतूद हवी आहे. याच कारणामुळे 8व्या वेतन आयोगाकडून सर्वांच्या अपेक्षा कमालीच्या उंचावल्या आहेत. फिटमेंट फॅक्टरचे महत्त्व आणि त्याचे तांत्रिक गणित. फिटमेंट फॅक्टर हा शब्द सरकारी नोकरीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हे एक असे गणितीय सूत्र आहे जे जुन्या वेतनाचे रूपांतर नवीन वेतनात करते. सोप्या भाषेत सांगायचे तर तुमचा सध्याचा जो मूळ पगार आहे त्याला एका ठराविक अंकाने गुणले जाते आणि जो आकडा येतो तो तुमचा नवीन मूळ पगार ठरतो. 7व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 होता. उदाहरणार्थ, जर एखाद्याचे वेतन 7,000 रुपये होते तर त्याला 2.57 ने गुणून 18,000 रुपये किमान वेतन करण्यात आले होते. 8व्या वेतन आयोगात हा फॅक्टर किती असेल यावरच कर्मचाऱ्यांची श्रीमंती किंवा आर्थिक स्थिती अवलंबून असणार आहे. या फॅक्टरला वाढवण्यासाठी कर्मचारी संघटना तांत्रिक पुराव्यांसह सरकारवर दबाव आणत आहेत. 2.64 फिटमेंट फॅक्टरची मागणी आणि कर्मचारी संघटनांची भूमिका. ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशन आणि इतर रेल्वे, टपाल आणि संरक्षण विभागातील कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन 2.64 फिटमेंट फॅक्टरची मागणी लावून धरली आहे.
मनजित पटेल यांच्या नेतृत्वाखालील संघटनांचे म्हणणे आहे की महागाई भत्ता आता 50% जास्त गेल्यामुळे जुना फॅक्टर कालबाह्य झाला आहे. 2.64 हा आकडा शास्त्रशुद्ध पद्धतीने काढला गेल्याचा दावा संघटना करत आहेत. जर सरकारने हा आकडा स्वीकारला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप पाहायला मिळेल. ही मागणी केवळ पगार वाढवण्यासाठी नाही तर ती महागाईच्या तुलनेत पगाराचे मूल्य टिकवून ठेवण्यासाठी आहे. जर सरकारने ही मागणी धुडकावली तर देशव्यापी आंदोलने होण्याची चिन्हे देखील दिसत आहेत. लेव्हल 1 ते 18 मधील संभाव्य वेतन. वेतन आयोगामध्ये पगार हा पे मेट्रिक्स स्वरूपात असतो. यामध्ये लेव्हल 1 चपरासी, सफाई कामगार यापासून लेव्हल 18 कॅबिनेट सचिव यापर्यंत गट असतात. लेव्हल 1 सध्या किमान 18,000 रुपये बेसिक आहे. जर 2.64 फॅक्टर लागू झाला तर हे वेतन 47,520 रुपयांवर जाईल. यामुळे तळागाळातील कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल. मध्यम स्तर लेव्हल 5 ते 10 यातील कर्मचाऱ्यांचा पगार 60,000 ते 1,30,000 रुपयांच्या दरम्यान जाऊ शकतो, जे मध्यमवर्गीयांसाठी मोठे प्रोत्साहन ठरेल. उच्च स्तर लेव्हल 18 देशातील सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्यांचा पगार सध्या 2.50 लाख आहे, तो 6.60 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारी सेवेत अत्यंत हुशार तरुण आकर्षित होतील. थकबाकी आणि त्याचे आर्थिक गणित. जेव्हा सरकार वेतन आयोग लागू करण्यास उशीर करते तेव्हा कर्मचाऱ्यांना ॲरियर्स दिले जाते. समजा आयोग 1 जानेवारी 2026ला लागू झाला पण प्रत्यक्षात वाढीव पगार 2027च्या जूनमध्ये मिळाला, तर मागील 18 महिन्यांचा वाढीव पगार एकत्र दिला जातो. ही रक्कम लाखांमध्ये असू शकते. कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम म्हणजे एक प्रकारची सक्तीची बचत असते, ज्याचा उपयोग ते घर घेण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी किंवा मुलांच्या लग्नासाठी करतात. मात्र सरकारसाठी हा एक मोठा आर्थिक बोजा असतो. 7व्या वेतन आयोगाच्या वेळीही सरकारने टप्प्याटप्प्याने ही थकबाकी दिली होती. 8व्या आयोगाच्या बाबतीतही कर्मचारी अशाच मोठ्या रकमेची प्रतीक्षा करत आहेत. फिटमेंट फॅक्टर निश्चित करणारे विविध निकष. जेव्हा सरकार फिटमेंट फॅक्टर ठरवते तेव्हा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. महागाई निर्देशांक CPIW, औद्योगिक कामगारांसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कशा वाढल्या आहेत याचा अभ्यास केला जातो. किमान गरज तत्व ॲक्रॉइड फॉर्म्युला, एका व्यक्तीला दिवसाला किती उष्मांक कॅलरीज लागतात, कपडे आणि घराचे भाडे किती लागते यावरून किमान वेतन ठरते. देशाची अर्थव्यवस्था. जर GDP वाढ चांगली असेल तर सरकार जास्त पगार देऊ शकते. तुलनात्मक अभ्यास. खाजगी क्षेत्रातील वरिष्ठ पदांचे पगार आणि सरकारी अधिकाऱ्यांचे पगार यात जास्त दरी असू नये याची काळजी घेतली जाते. या सर्व निकषांवर आधारित फिटमेंट फॅक्टर ठरवला जातो. अंतिम निर्णय आणि पुढील वाटचाल. 8वा वेतन आयोग हा केवळ पगार वाढीचा मुद्दा नसून तो देशाच्या राजकारणावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक आहे. येणाऱ्या निवडणुका आणि कर्मचाऱ्यांचा असंतोष लक्षात घेता सरकारला लवकरच यावर निर्णय घ्यावा लागेल. फिटमेंट फॅक्टर 2.64 मिळेल की त्यापेक्षा कमी हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कर्मचाऱ्यांनी आतापासूनच आपल्या आर्थिक नियोजनाला सुरुवात केली आहे. सरकारचा अंतिम निर्णय देशातील करोडो लोकांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणणारा ठरू शकतो. मी तुमच्यासाठी आणखी काय करू शकतो? तुम्हाला प्रत्येक स्तराचा म्हणजे लेव्हल वाईज विस्तृत पगार तक्ता हवा आहे का? किंवा निवृत्ती वेतन योजना वर्सेस नवीन निवृत्ती वेतन योजना या वादाचा 8व्या वेतन आयोगावर काय परिणाम होईल हे जाणून घ्यायचे आहे का? धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.